एक्सक्यूज मी हॅलो हॅलो. हा, या बोला. इथे बीच साइड होमस्टे कुठे मिळेल का? इथे आहे ना. तुम्ही अजून वॉन्डर विथ स्माइल हे युट्यूब चॅनल अजून पाहिलं नाही? तिथे सगळे व्हिडिओज ऑलमोस्ट बीच टच स्टे असतात. असं म्हणता, मग मला अलिबाग काशीद बीच वरील एखादा होमस्टे सांगता का? हो नक्की. तर चला आपण एक सुंदरसं होमस्टे पाहूया जी काशी अलिबाग नांदगाव बीचवर असेल. येस मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे वॉन्डर विथ स्माइल्स. आणि आम्ही मोस्टली बीचला लागून असलेले स्टेज घेऊन येतो. तर आज आम्ही आलेलो आहोत काशीदजवळ नांदगाव बीचवर बीचला लागून असलेलं एक होमस्टे ज्याचं नाव आहे आनंदी विला होमस्टे. तर चला एक्सप्लोर करूया ही प्रॉपर्टी. मित्रांनो, बीच टच प्रॉपर्टी तर आहेच, पण ह्या स्टेला खरंच अजून स्पेशल बनवतो हा सुंदर पाथवे जो डायरेक्ट बीचकडे जातो. पूर्ण परिसर फुलांच्या सुगंधाने भरलेला आहे. नारळ आणि सुपारीची उंच झाडं, नागवेली, केळीची झाडं यामुळे इथला अनुभव निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखा वाटतो. डिझायनर कुंड्या, हँगिंग पॉट्स, लाल मातीतली ती चूल आणि एक मोठी विहीर आणि एक वेल मेंटेन गार्डन, एकूण या सगळ्या गोष्टी मिळून या स्टेला एक काम आणि एस्थेटिक वाईब देतात. आनंदी विला बीच होमस्टेचं हेच वैशिष्ट्य की ह्यांचं एक प्रायव्हेट बीच आहे आणि हा प्रायव्हेट वॉकवे आहे तिथून. तर मी तुम्हाला आता ते जे मागे दिसत आहे ते तुमचं बीच आहे. तर आपण जाऊया आता बीचकडे. मित्रांनो, दोन्ही बाजूला नारळ आणि सुपारीची झाडं आणि त्यात मधून जाणारा हा रस्ता, हे पाहूनच मन किती शांत होतं. तर फायनली मी बीचवर आलेलो आहे आणि ही त्यांचे बॅक साईडचे एरिया आहे जो बीचला लागून आहे. त्याच्या आधी एक पाथवे जसं मी दाखवलं तुम्हाला, एवढा सुंदर पाथवे आहे आणि त्या साईडला रूम्स आहे. तर रूम्स, पाथवे आणि बीच टचमधला हा आजपर्यंतचा माझा फेवरेट प्लेस आहे, फेवरेट स्पॉट आहे, फेवरेट होमस्टे. कारण बीच बघा किती जवळ आहे. या तर मित्रांनो, इथे सनसेट पाहायला किती मजा येईल तुम्ही अंदाजा लावू शकता. हे चेअर्स आहेत असे काही, ते बसून तुम्ही पूर्ण सनसेट एन्जॉय करा. मी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेचा सनसेट नक्की दाखवेन. पण सध्या मी जर रिलॅक्स करणार आहे आणि कोकम सरबत ऑर्डर करणार आहे. येथील रिसेप्शन कम कॅन्टीन एरियामध्येच स्वामी समर्थांचे दर्शन असून हलक्या आणि शांत स्वरात 24 तास नामजप सुरू असतो. आता चला आनंदी विलाचे रूम्स जवळून पाहूया. आनंदी विलामध्ये सगळे रूम्स फर्स्ट फ्लोअरवर आहेत. रूम्स खूप स्वच्छ, नीट नेटके, एअर कंडिशन आहेत.
आणि प्रत्येक रूमसोबत अटॅच वॉशरूमसुद्धा आहे. इथे अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजचे रूम्स आहेत. इथलं जेवण घरगुती पद्धतीने तयार केलं असून व्हेज, चिकन आणि समुद्रकिनाऱ्याची स्पेशालिटी फिश थाळी या सगळ्यांचा स्वाद खूपच छान होता. समोर फ्रेशली हार्वेस्टेड सुपाऱ्या होत्या आणि स्टेवरील लोकांनी झाडावर चढून बीटल नट हार्वेस्टिंग कसं होतं ते आम्हाला दाखवलं. खरंच अस्सल लोकल एक्सपिरियन्स होता हा. तर चला मित्रांनो, आता बीचवर जाऊया. इथून प्रायव्हेट एंट्री आहे बीचसाठी. सो लेट्स गो अँड एक्सप्लोर द बीच. So this is the beach and this is the stay. खूप छान वाटतं मित्रांनो. कोस्टल लाईन बघा ती लांब आहे, एक सर्कल आहे, काइंड ऑफ गोवा बीच सारखी फील येते. लोक एवढे लांब जातात, गोव्याला जातात, कोकणात जातात, पण आपल्या जवळ, मुंबईच्या जवळ, पुण्याच्या जवळ, मस्त अलिबागच्या जवळ एक स्टे आहे, एक बीच असा जो सेक्युरेड पण आहे आणि धमाल, एकदम धमाल. तर फ्रेंड्स, हे आनंद विला होमस्टे हे मुंबईपासून एक 3 तासाच्या अंतरावर असेल. ह्यांचे कमीत कमी 7 ते 8 रूम्स आहेत जे वेल मेंटेन आहेत. एक प्रायव्हेट विलासुद्धा आहे जो तुम्ही ॲडव्हान्समध्ये, जर तुम्हाला कुठलं फंक्शन असेल, स्मॉल इव्हेंट्स असतील तर तुम्ही बुक करू शकता. तुम्हाला सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आनंदी विला बीच होमस्टे हा माझ्या पाहण्यातला आत्तापर्यंतचा बेस्ट होमस्टे, बीच टच स्टे आहे. कारण इथे समुद्र तुम्ही पाहू शकता, त्याच्या लाटा जे येतात डायरेक्ट त्याच्या कंपाऊंडला धडकतात आणि जसं लो टाईड येईल तसं तुम्ही आत बीचमध्ये जाऊ शकता, एन्जॉय करू शकता, तुम्ही टाईम स्पेंड करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत किंवा कपल्स असो. बॅचलरसाठी मे बी अजून त्यांनी सुरू नाही केलेले बुकिंग्स, पण कपल्स आणि फॅमिली इथे येऊ शकता. तुम्ही बुकिंग करा, नक्की तुम्ही एन्जॉय करा. आणि मेन म्हणजे जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आमचे सगळे व्हिडिओज ऑलमोस्ट जे बीच जवळ असलेले स्टे असतात ते बीच टच स्टे असतात, बीचला लागून असतात. म्हणून तुम्हाला अजून इतर काही प्रॉपर्टीज एक्सप्लोर करायची तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्हाला सगळ्या टाईपचे, कोकणमध्ये असू दे, अलिबाग साईडला असू दे, तुम्हाला बीच टच प्रॉपर्टी नक्की मिळेल. मंजिरी आणि माझा हे चॅनल आम्ही एक हॉबी म्हणून सुरू केलं. असेच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज घेऊन येऊ. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.